शिवाजी महाराजांबद्दल इतकं त्यांना म्हणजे त्या सेनेला, लोकांना, मावळ्यांना इतकं प्रेम होतं आणि म्हणूनच आता आपण बाजीप्रभू देशपांडेचं उदाहरण बघतोच की लोकं जीव द्यायला तयार होती, स्वराज्यासाठी पण होती. पण एक आणि कुठल्याही मला असं वाटतं सेनापतीचं किंवा तुम्ही म्हणता राज्यकर्त्याचं किंवा नेत्याचं, की शेवटी आपण एक देवासमान मानायला लागतो आणि मग हिरो वर्शिप होते ना आणि ते झालं नाही तर ते जीवावर उदार पण नाही होऊ शकणार. तेच एक्झॅक्टली तिथेच माणसं चुकतात, इतर माणसं. महाराजांची शिकवण हीच आहे की निष्ठा शिवाजी या व्यक्तीला नको आहेत. स्वामी निष्ठा नाही, निष्ठा ही माझ्या ध्येयवादाला पाहिजे. माझं ध्येय काय आहे ते मी तुम्हाला सांगितलं ना. हे जे सगळं चालू आहे हे शिवाजी शहाजी भोसले SSB या माणसाचं नाही आहे. हे सगळं 350 वर्षापूर्वीची लोकशाहीची ही सुरुवात आहे. त्यावेळेला लोकशाही हा शब्द नसेल, पण ही सुरुवात आहे. हे सगळं जे चालू आहे हे तुमच्यासाठी चालू आहे. हे महाराजांनी पटवून दिलं लोकांना. माझं एकट्याचं नाही. माझ्यासाठी जर राज्य जर मी मिळवणार असेल तर मग ही माणसं बलिदानाला नाही उभी राहणार. तुम्हाला ती गंमत सांगतो अजून एक. बाजीप्रभू देशपांडे आणि मुरारबाजी देशपांडे तुम्ही जी नावं घेतलीत आत्ता, ही दोन्ही शत्रूची माणसं आहेत. पूर्वीचे शत्रू आहेत हे. बाजीप्रभू देशपांडे हे बांदल देशमुखांचे दिवाण होते. हे बांदल देशमुख ह्यापैकी कृष्णाजी बांदल जो होता, सुरुवातीच्या काळात मी म्हटलं तसं 12व्या वर्षी ते जेव्हा पोटमोकासेदार झाले आणि हे झाले, तेव्हा शहाजीराजांच्या जहागिरीतला हा बांदल देशमुख आहे. तर तो त्रास द्यायला लागला. त्यावेळेला शिवाजी महाराजांचं फारसं हे नाही आहे, दादोजी कोंडदेवांचं बऱ्याच गोष्टी आहेत. पण तो माने ना. सगळे देशमुख देशपांडे काय मानत नव्हते की तो जसा पाटील म्हणला तसं की कोण तुम्ही नवीन येऊन एकदम नवीन काहीतरी चालू करता म्हणजे काय. आम्ही पण देशमुख आहोत ना, बांदल देशमुख. मग ते आमचं आम्हाला खाऊ द्या की, तुम्हाला पोचवतो वरती. पण ते नाही ना. मग त्या बांदल देशमुखाला दादोजी कोंडदेवाने सिंहगडावर बोलवून त्याला रितसर हे केलं आहे. मग ते बांदल देशमुखांचे बायका मुलं ती रडत बंगलोरला शहाजीराजांना जाऊन भेटली. शहाजीराजांनी त्यांना कौल दिला. पण मी कौल देताना त्यांना सांगितलं की तिकडे एक आपलंच हे आहे, ते जी काही सिस्टीम आणतील त्याच्यात तुम्हाला एंटर करायचं असेल तर करा, नाही तर तुम्ही हे व्हा. मग ती माणसं परत आली. पण मग पुढे बांदल स्वामीनिष्ठच झालेले आहेत. तर ह्या बांदलांची जेव्हा युद्ध झालं होतं दादोजी कोंडदेवांशी, त्यावेळेला बांदलांकडनं बाजीप्रभू देशपांडे दादोजी कोंडदेवांविरुद्ध लढलेले आहेत. पण मग नंतर बांदल जेव्हा सामील झाले, स्वराज्याच्या सेवेत आले आणि मग ते स्वामीनिष्ठ झाले, त्यावेळेला बाजीप्रभू देशपांडे पण इकडे आले. मुरारबाजी देशपांडे जावळीच्या मोऱ्यांकडे होतं. किंबहुना जावळी जिंकतेवेळी जावळीच्या प्रत्यक्ष त्या वाड्यामध्ये चंद्ररावाच्या ज्यावेळेला हल्ला केला त्यावेळेला मुरारबाजी देशपांडे दोन्ही हातात तलवारी घेऊन वाड्याचा दरवाजा सांभाळून होते. एक माणूस आतमध्ये पडू शकत नव्हता. मागल्या दरवाजानी वगैरे भिंतीवरनं वगैरे उड्या मारून जाऊन त्याला पकडलं. असा माणूस नंतर अवघ्या 4-5 वर्षात ट्रान्सफॉर्म होतो. 1656ला जावळी जिंकली आणि 1664ला 8 वर्षांनी तोच मुरारबाजी देशपांडे पुरंदरावर लढताना परत एकदा तीच सिच्युएशन. दिलेर खान म्हणतो की अरे कसला शूर शिपाई आहेस तू, दे सोडून हे सगळं, कशाला फुकट मरतोस. या शिवाजी संपणार आहे आता, आम्ही हरवणार आहोत त्याला, ये आमच्याकडे, मी तुला कौल देतो. तू किती आहेस, 500चा सरदार आहे, 700चा 1000 माणसांचा करू. त्याला तो थुंकला पचकन. त्यावेळेला परत त्यांनी पलटीने मारली. हे शिवाजी महाराजांचं कर्तृत्व, ते त्यांच्या व्यक्तिमत्वाचं कर्तृत्व आहे. ते त्यांच्या नैतिक चारित्र्याचं द्योतक आहे की एकदा माणसं आलेली त्यांच्याकडनं फारशी कधी गेली नाही. कधीच म्हणजे त्या ध्येयवादानी पेटल्यानंतर ती कधीच सोडून गेली नाहीत. कारण त्यांना ते कळलेलं होतं की हे वैयक्तिक नाही आहे, हे आपण जे करतोय हे राष्ट्राचं कार्य करतोय. किंबहुना त्याच्या आधी गेल्या 300-500 वर्षात लोकांना राष्ट्रासाठी काही करायचं हे माहितीच नाही आहे ना. तसं शिवाजी महाराजांनी मला असं वाटतं की लोकांना पारतंत्र्याची सवय झालेली, तर त्यामुळे त्यांनी एक संकल्प दिला, एक ध्येय दिलं आणि मग ती सगळी त्या ध्येयासाठी प्रेरित झाली असतील आणि त्यामुळे ते असे लढले आणि ते नेतृत्व पण वेगळं होतं नाही का. प्रश्नच नाही. आणि ते जे विजय मिळवले ना ते फार महत्त्वाचे होते. त्याच्यामुळे लोकांमध्ये एक हे तयार झालं ना, आत्मविश्वास. लढणारी माणसं होतीच, आपल्याकडे लढाऊ वृत्ती नव्हती अशी नाही, पण ती परदरबारांमध्ये विखुरलेली होती ना सगळी. आदिलशाहीकडे किंवा कुतुबशाहीकडे ही सगळी आपलीच माणसं होती. मराठे, 96 कुळी, हे सगळे आपलेच होते. पण ते परक्यांसाठी लढत होते आपापसातच.
ते महाराजांनी त्यांना एका झेंड्याखाली आणले, एका कन्सेप्ट तुम्ही म्हणता आणि तसं एक- स्वतःसाठी लढा, स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी लढा, राष्ट्रासाठी लढा. हा त्यांनी संदेश दिला. स्वराज्य त्यावेळेला राष्ट्र ही संकल्पना नाही आहे, नव्हती. किंवा किंबहुना जेव्हा ही सुरुवात असते त्यावेळेला एवढी मोठी एकदम राष्ट्र म्हणून म्हटल्यानंतर त्यावेळच्या लोकांना पण झेपलं पाहिजे ना. प्रत्येक काळाची एक व्होकॅब्युलरी असते ना. एकदम डायरेक्ट राष्ट्र म्हणून म्हटलं तर लोक हसतीलच ना तुम्हाला, केवढा हिंदुस्थान तुम्ही घेतो म्हणतात, काय काय उगाच काय. तर ते स्वराज्य, मग ती आपली भूमी, मग ते हळूहळू हळूहळू ते लोकांच्या मनात फुलवत नेतात ना. ती त्यांना माहिती असतं की कन्सेप्ट आपली काय आहे ती, पण ती एकदम पण पचनी. आपण लहान बाळाला आधी गिरमिट देतो, मग काय ते हळूहळूच देतो ना. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.